मुंबई आमच्या साहेबांची, मुंबई आमच्या साहेबांची, हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा उद्धव साहब आगे बढ़ो, उद्धव साहब आगे बढ़ो। तसेच या ठिकाणी उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। पियुष गोयल यांनी काही दिवसापूर्वी असं वक्तव्य केले की त्यांच्या डोक्यात एक कल्पना आहे की त्यांचा जो काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील झोपडपट्टी धारकांना झोपडीतून इमारतीमध्ये काढणं हे केव्हाही चांगलं आहे, परंतु असं करताना ज्या मोकळ्या जमिनी आहेत मिठागराच्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांना इमारती बांधून देऊ आणि संपूर्ण मुंबईमध्ये असं काही चित्र निर्माण होईल की काय की झोपडपट्टी धारकाची अपेक्षा असते की ज्या ठिकाणी आम्ही राहतो अनेक वर्षापासून त्या ठिकाणीच आमची राहण्याची व्यवस्था व्हावी आणि अशा पद्धतीचे संकेत आहे। तर मला वाटतं कुणाच्या तरी डोक्यात ही कल्पना आली, सडके विचार आले आणि त्या सडक्या विचाराचा निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी एकत्रित आलो, कारण 2 दिवसापासून संपूर्ण मुंबईतले झोपडपट्टी धारक अक्षरशः आक्रमक झालेले आहेत। केवळ निवडणुका आणि आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे त्या ठिकाणी ते प्रकट होऊ शकत नाही। आज या ठिकाणी पोलिसांची परवानगी घेऊन या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे। कुणासाठी हा केला असेल आणि तुम्ही सांगितलं की कुणाच्या याच्या बोलला असेल, पण त्यांच्या मागे कुणाच्या डोक्यात नाही, तुम्ही बघितलं असेल की मागील 10 वर्षापासून केंद्र शासन कुणासाठी काम करत आहे। अदानी असतील, अडाणी असतील किंवा अनेक जे त्यांचे जे मित्र आहेत, जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, त्यांच्यासाठी अनेक वेळेला कायदे त्यांनी बदललेले आहेत। कायद्यामध्ये त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत की ज्या सुधारणा करताना मूळ म्हणजे जो ढाचा आहे तो ढाचा बदलण्याचं त्यांनी काम केलं आहे। आणि हे अक्षरशः संविधान, आपण म्हणतो की संविधान आहे, संविधान आहे, घटना आहे, घटना आहे, परंतु घटनेची तोडमोड त्यांनी केलेली आहे, ती पण बहुमताच्या आणि पाशवी बहुमताच्या आधारावर। केवळ पाशवी बहुमत आहे या जोरावर त्यांनी अनेक ज्या घटनेची जी कलमं आहेत त्यांनी ती बदललेली आहेत। आणि मला वाटतं हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर अपमान आहेच, परंतु सर्वात जास्त अपमान ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे। आज देश पुन्हा एकदा पारतंत्र्यामध्ये गेलेलाच आहे, हुकुमशाही आलेलेच आहे, फक्त हुकुमशाही ही अधिकृतरित्या घोषित झालेली नाही आहे। हे निषेध पुढे पुढे चालू आहे, हे संपूर्ण मुंबईमध्ये निषेध आहे। या ठिकाणी जर लोकशाही, जर आचारसंहिता नसती तर तुम्हाला संपूर्ण मुंबईचे झोपडपट्टी धारक हे रस्त्यावर दिसले असते। नाही ना, आम्ही आता मगाशी सांगितलं की निवडणुकीच्या नंतर हेच आंदोलन आम्ही पियुष गोयल यांच्या घराच्या समोर करणार आहोत। काल परवा चंद्रकांत धनोरे साहेबांनी सर्व भीम सैनिकांना आवाहन केलं होतं की संविधान वाचवण्यासाठी एकत्र या, जर नाही आले तर संविधान 2024च्या नंतर काय राहणार नाही। मी हेच भीती आता माझ्या भाषणातून व्यक्त केली की हा विषय केवळ शिवसेनापुरता मर्यादित नाही आहे, हा विषय केवळ उद्धव साहेबांपुरता मर्यादित नाही आहे, हा विषय संपूर्ण देशाचा आहे। फक्त लोकांना कळलं पाहिजे की आपला देश धोक्यामध्ये आहे, लोकांना माहिती पडलं पाहिजे की आपलं स्वातंत्र्य धोक्यात आहे। ज्या वेळेला लोकांना कळेल की आपण पारतंत्र्यामध्ये जाणार आहोत, आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहे, त्यावेळेला इथे नवीन क्रांती पुन्हा एकदा होणार आहे। तमाम जे भीम सैनिक आहेत, भीम पॅन्थर आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन करता? नाही, भीमसैनिक हे आमचे हे विचार बांधव आहेत आणि मी तर म्हणतो आमच्या रक्ताचे बांधव आहेत। भीमसैनिकच नाहीत, या देशातला जो देशभक्त आहे, ज्याला वाटतंय की देश संकटात आहे, तो आमचा बांधव आहे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा दिलाच पाहिजे। मंत्री महोदय अशा वल्गना करतात कायद्याची की आम्ही झोपडपट्टी धारकांना त्यांच्या झोपडीतून उचलून आम्ही मिठागरामध्ये त्याचं स्थलांतर करू। हे कदापि शिवसेना पक्षच नाही, परंतु झोपडपट्टीतला प्रत्येक नागरिक याचा निषेध करतील आणि शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक झोपडीधारकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आणि त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होऊ देणार नाही। कारण झोपडीधारक हे गरीब बिचारे आहेत, त्यांचं स्थलांतर आम्ही ज्या ठिकाणी झोपडीधारक राहतो त्याच ठिकाणी झालं पाहिजे असा ठाम आम्ही निषेध करतो आणि खास करून पियुष गोयल यांचा जाहीर निषेध करतो आम्ही या ठिकाणी। धन्यवाद। आता सर्वांना माहिती आहे की देश हा फक्त चालतो की दोघांच्या इशाऱ्यावर चालतो आणि ते दोघं हे हिटलर विचाराचे आहेत।
त्यांना हे लोकशाही पाहिजे नाही, त्यांना हिटलरशाही पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं प्रत्येक पाऊल चाललेलं आहे. परंतु ही भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्र कधी सहन करणार नाही, कारण देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे आणि महाराष्ट्र त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडणार हे ठामपणे मी सांगतो. धन्यवाद. सगळ्यात जास्त तर महिलांना प्रॉब्लेम आहेत. जास्तीत जास्त प्रॉब्लेम म्हटलं तर महिलांना आहेत. कारण तुम्हाला माहित आहे, स्वतःचं घर सोडून जर दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायचं म्हटलं तर ती मानसिकता त्यांची बदलण्यासाठी किंवा ते जरी विचार नुसते मनामध्ये आले तरी सुद्धा महिलांना किती त्रास होईल याचा त्यांनी अंदाज घेतलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक ठिकाणी त्यांची दादागिरी चाललेली आहे आणि संपूर्ण दादागिरी करून त्यांना देशातलं सगळं वातावरण आता तर त्यांनी बिघडवलेलंच आहे. परंतु नको नको ते कायदे करून पाहिजे तसे स्वतःच्या हितासाठी वापरणं आणि दुसऱ्या पक्षाचे किंवा दुसऱ्या लोकांचं अहित कसं करायचं हे त्या बीजेपीच्या लोकांना चांगलं माहिती आहे. आणि तेच आता ते मोठ्या मोठ्या अशा अदानी अंबानी वगैरे किंवा जे नीरव मोदी वगैरे हे जे मल्ल्या वगैरे पळवून लावले यांच्या साथीदाराने गोरगरिबांची जी पिळवणूक करण्याचं काम होणार आहे. तर यासाठी आम्ही महिलांनी त्यांचा निषेध करतो. अब की बार तडीपार, भाजप सरकार तडीपार. काय सांगणार आज विरोध करण्यात आलाय? आताचं जे गव्हर्नमेंट आहे भाजपाचं, त्यांनी ही झोपडपट्टीवासियांची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. आता मिठागराच्या जमिनीवर जर यांना झोपडपट्टी त्यांना देणार, मग त्यांची हक्काची घरं म्हणजे जी कायदा काढलेला आहे का ज्यांना घरं नाही आहेत त्यांना घरं देणं, हा कायद्याची व्याख्याच बदलून टाकतात हे गव्हर्नमेंट. तर ज्यांची घरं ज्या झोपडपट्टीमध्ये वसलेली आहेत तिथेच त्यांना द्यावं. मिठागरामध्ये काही स्थलांतर करण्याची गरज नाही आहे आणि मिठागृह ही मीठ पिकवण्याची जागा आहे, त्यांना पण त्या काहीतरी एक मर्यादा असते. ती जागा पण काहीतरी एक पोषक आहे मिठासाठी म्हणून ठेवलेली असते. आज मुंबईतली संपूर्ण जागा ही आत्ताचे जे गव्हर्नमेंट आहे भाजपाचं ते पूर्ण हडप करण्याच्या मागे लागलेलं आहे आणि योजना आणतायत आणि आपल्याकडे सगळी बेकारी आहे. आपल्या युवकांना नोकऱ्या नाही आहेत, महिलांना रोजगार नाही आहेत आणि युवतींना सुद्धा नोकऱ्या भेटत नाही आहेत. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह करायचे बाजूलाच राहिलेले आहेत, यांचे प्रश्न सोडवणं बाजूला राहिलेलं आहे. आणि यांचं म्हणजे ही जमीन कुठली जमीन आपण घेऊ, जशा गावठाणच्या जमिनी पण ते लोक हडप करतायत. जी हद्द म्हणजे इंग्रजांच्या काळांपासूनच्या हद्दी आहेत त्या देखील त्यांनी बदलून टाकलेल्या आहेत. का तर त्यांच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट व्हायला पाहिजे म्हणून. आणि हे जे संविधान आहे हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे आपली राज्यघटना चालते, संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो आणि त्या महामानवाने ही जी घटना बनवलेली आहे त्यानुसार सर्व व्यवस्थित व्हावं यासाठी आपल्याला या गव्हर्नमेंटचा निषेध करून आता येणाऱ्या जे काय मतदान असेल त्या सर्वांनी सहकार्य करावं. आणि ह्या गव्हर्नमेंटचा ह्या पियुष गोयल यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे त्याचा संपूर्ण महिला वर्ग आणि आम्ही त्यांचा निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पट्टीत राहणारे सर्व लोक आहेत, मोठ्या संख्येने मुंबईमध्ये संपूर्ण देशामधनं लोक येतात. त्यांना मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये सहारा मिळतो. 2014 आणि 2019ला मोदी सरकारने अशी घोषणा केलेली की प्रत्येकाला 2022 साली घर मिळेल. त्यासाठी आपल्याकडे झोपडपट्टीमध्ये जाऊन भाजपाच्या लोकांनी फॉर्म भरले होते 2022ला घर मिळण्यासाठी. आज एकाही व्यक्तीला त्या योजनेमधनं एकही घर मिळालेलं नाहीये. ही संपूर्ण जशी त्यांची 2014ला 15 लाखाच्या बँकेत येणार तशा प्रकारची झुटी गोष्ट आहे. आणि मुंबईमधील जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 40 लाख त्यावेळेला जे झोपडपट्टी होते 95 मध्ये त्यांच्यासाठी ही योजना आणलेली. आणि ही योजना संपूर्ण सगळीकडे तिकडे राहणाऱ्या लोकांना त्याच जागेवर देण्यासाठी ही योजना राबवलेली होती. आता हे या पियुष गोयलनी अगोदर देखील असंच वक्तव्य केलं होतं. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी वक्तव्य केलंय की झोपडपट्टीमधील राहणाऱ्या जागा त्यांच्या मित्रांना ज्या सोन्याचा भाव आलेला आहे त्या जागा त्यांना देऊन झोपडपट्टी वासियांना मुंबईच्या बाहेर, गरीब लोकांना मुंबईच्या बाहेर टाकण्याचा जो भाजपाचा डाव आहे तो त्यांच्या मुखातून आला. त्याचा आम्ही आज निषेध करण्यासाठी इथे जमलेलो पियुष गोयल आणि त्यांच्या सर्व मंडळीचा आम्ही जाहीर निषेध करतो. निषेध.